नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 डेज 50 रायटिंग्स या आपल्या चॅलेंजमधला आजचा आपला 20वा दिवस आहे. आणि आजचं आपलं रायटिंग हे मोठ्या स्वप्नांबद्दल असणार आहे. तसं बघायला गेलं तर गाढवाला गीतेतनं सुद्धा प्रेरणा मिळत नाही आणि शहाण्या माणसाला आयुष्यभराच्या प्रेरणेसाठी एखादा क्षण सुद्धा पुरेसा असतो. मार्टिन लुथर किंग अमेरिकेच्या वर्णभेदी चळवळीतलं फार मोठं नाव. अमेरिकेमध्ये मार्टिन लुथर किंग यांना अमेरिकेचे महात्मा गांधी असं सुद्धा संबोधण्यात आलेलं आहे. लहानपणी ते एका चर्चमध्ये जात असतात. त्यावेळी एका फादरच्या भाषणावेळी ते फादर एक वाक्य बोलतात आणि ते वाक्य मार्टिन लुथर किंग यांच्या आयुष्याची प्रेरणा बनते. ते वाक्य असं होतं की जीवनामध्ये काहीही करा, पण एक काम मात्र असं करा की जे पृथ्वी तलावर आधी जन्मलेल्या कुणालाही जमलं नाही, वर्तमानात कुणाला जमणार नाही आणि भविष्यात सुद्धा ते काम करणं कुणालाही जमणार नाही. या वाक्यांचा त्यांच्या मनावर इतका परिणाम झाला की भविष्यात त्यांनी वर्णभेदी चळवळीचं अमेरिकेचं नेतृत्व केलं. वॉशिंग्टनमध्ये 2.5 लाख लोकांसमोर केलेल्या एका भाषणामध्ये त्यांनी एक आशावाद बोलून दाखवला. या आशावादामुळं जगातल्या सर्वाधिक परिणामकारक भाषणांमध्ये ते भाषण गेलं आणि ते वाक्य होतं, आय हॅव अ ड्रीम. म्हणजेच माझं एक स्वप्न आहे की मालकांची मुलं आणि नोकरांची मुलं एका टेबलावर बसून प्रेमानं जेवतील. माझं एक स्वप्न आहे की मिसिसिपीमध्ये अन्यायामध्ये भेदामध्ये झळा सोसणारं हे मिसिसिपी राज्य न्यायाच्या आणि एकतेचे हिरवळ या राज्याला मिळेल. माझं एक स्वप्न आहे की माणसाच्या रंगाच्या कातड्यावरनं नाही तर त्याच्या कर्तृत्वावरनं त्याचं चरित्र ठरवलं जाईल. इतका मोठा आशावाद त्या माणसानं बोलून दाखवला आणि कालांतरानं तो पूर्ण झाला. म्हणूनच कदाचित APJ अब्दुल कलाम म्हणून गेले की स्मॉल एम इज क्राईम. हे जरी खरं असलं तरी त्याची दुसरी बाजू अशी सुद्धा आहे की मोठी स्वप्न माणसं मोठी करते, पण त्याच वेळी मोठी स्वप्न त्रास सुद्धा तितकाच देते. बाबासाहेबांच्या अनुयायांनी लिहिलेला एक प्रसंग आहे की बाबासाहेब पुस्तक वाचताना इतके त्यात हरवून गेले होते की मी त्यांच्या पाया पडायला गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की त्यांचा पाळीव कुत्राचा आणि ते म्हणाले की टॉमी बाजूला सर. म्हणजे त्यांनी त्या स्वप्नासाठी स्वतःला इतकं गुंतवून घेतलं होतं की कामामधनं मान वर काढणं सुद्धा त्यांना जमत नव्हतं. पण त्यांच्या याच कर्तृत्वामुळं एक समाज नव्हे तर अखंड पिढी आज मान ताठ करून जगते. ह्या मोठ्या स्वप्नांबद्दलच मी एकदा असं लिहिलं होतं, किंवा या स्वप्नांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल मी एकदा असं लिहिलं होतं, दम नसता अंगात तर केव्हाच दमलो असतो. माझ्या संपण्यानं कोणाचं चांगलं होणार असतं तर स्वतःहून संपलो असतो. रक्त गरम नसतं तर घाबरून थांबलो असतो आणि स्वप्न बारकी असते तर निवांत झोपलो असतो. धन्यवाद.